इन्फ्राएरा मित्रांनो, इन्फ्राएराच्या चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत। या चॅनलवरती आपण पुण्याच्या फ्लॅट्स, एनए प्लॉट्स, बंगलोज ह्यांच्याबद्दल माहिती आणत असतो आणि ह्यांचे व्हिडिओज आणत असतो। आज आपण केशवनगर लोकेशनला आलो आहे। जर का आपण खराडी लोकेशनला किंवा मगरपट्टाला काम करत असाल आणि केशवनगरमध्ये घर बघत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आज आपण एका प्रोजेक्टमध्ये आलो आहे ज्याचं लँड पार्सल 6.98 एकर्स आहे। फेज 1 लॉन्च झाला आहे। 3 टावर आहेत, त्यामध्ये 2 and 3 BHKचे वेरियंट्स आहेत। 2 BHK 727 स्क्वेअर फीट कार्पेट, 3 BHK 975 स्क्वेअर फीट कार्पेट, 3 BHKचा आपण सॅम्पल फ्लॅट बघणार आहे। प्रोजेक्टमध्ये सगळ्याच ॲम्युनिटीज आहेत, कार पार्किंग मला भेटणार आहे कवर्ड, आणि सोबतच आणखी काही या प्रोजेक्टमध्ये खास बात आहे ती मी तुम्हाला सॅम्पल फ्लॅट दाखवता सांगेल। 975 स्क्वेअर फीट म्हणजे 975 स्क्वेअर फीटचा हा 3 BHK आहे। एंट्रन्सला तुम्हाला व्हिडिओ डोर फोन भेटेल, कर्व्ड एजेस आहेत, फिनिशिंग बघू शकता, एकदम लक्झरी सेगमेंटचा प्रोडक्ट आहे हा। एंट्रन्स लॉबी तुम्हाला भेटणार आहे ह्या प्रकारे, घराची एकदम प्रायव्हसी मेंटेन्ड असेल। आपल्याला एक की होल भेटते, स्मार्ट डोर लॉक भेटणार आहे, फिंगरप्रिंट कार्ड आणि पिनने त्याला ॲक्सेस असेल। लिव्हिंग अँड डायनिंग स्पेस बघू शकता, 12x18चं तुमचं लिव्हिंग अँड डायनिंग स्पेस असणार आहे, खूप प्रशस्त मोठा आहे। लिव्हिंगसोबत तुम्हाला एक बाल्कनी अटॅच आहे, बाल्कनी देखील बघून घ्या। सुंदर लेआउट आहे, बटरफ्लाय कॉन्सेप्टचा फ्लॅट आहे हा। या आपण किचनकडे जाऊ। किचन पण एकदम खूप सुंदर प्रकारे त्यांनी डिझाईन केलं आहे। एल शेप फॉर्मॅटमध्ये तुम्हाला प्लॅटफॉर्म भेटतो, एक तुम्हाला सिंक भेटेल, वॉशिंग मशीनसाठी प्रोव्हिजन असेल, ड्राय बाल्कनी एन्क्लोज्ड आहे। 10.3 x 6.3 हे डायमेन्शन्स आहेत तुमच्या किचनचे। ड्राय बाल्कनीचे डायमेन्शन्स देखील मी तुम्हाला सांगतो। ड्राय बाल्कनी तुमची असणार आहे 2.9 x 6ची। एक्झॉस्ट फॅनचं प्रोव्हिजन तुम्हाला करून भेटेल किचनमध्ये। चला आपण कॉमन वॉशरूम आणि किड्स बेडरूम बघून घेऊ। 3 BHK हा बटरफ्लाय लेआउट कॉन्सेप्टमध्ये आहे, त्यामुळे एंट्रन्स केल्यानंतर तुमच्या राईट हँड साईडला तुम्हाला एक बेडरूम भेटते, लेफ्ट हँड साईडला 2 भेटतात। राईट हँड साईडला तुम्हाला कॉमन वॉशरूम असेल, 5.6 x 4 त्याची डायमेन्शन्स कॉमन वॉशरूमचे। बाहेरच्या साईडला तुम्हाला हा वॉश बेसिनचा स्पेस भेटतो। या मी किड्स बेडरूम दाखवतो। 10x10 ह्या बेडरूमचे डायमेन्शन्स आहेत। अशा प्रकारे तुम्हाला व्हेंटिलेशनसाठी विंडोज भेटणार आहेत, वरचे विंडोज मुव्हेबल असतील, खालचा ग्लास इज नॉट मुव्हेबल। ह्या साईडला तुम्हाला क्रॉस व्हेंटिलेशनसाठी एक छोटा विंडो आहे। ह्या प्रकारे आपली किड्स बेडरूम आपण डिझाईन करू शकता। AC तुम्हाला प्रोव्हिजन करून भेटेल। आपलं कबोर्ड्स मुलांचे, लहान मुलांचे असं लावू शकता। या साईडला स्टडी टेबल वगैरे करायला देखील थोडीशी स्पेस आहे। या बाकीचे दोन्ही बेडरूम्स बघून घेऊ आपण। केशवनगरमध्ये जर घर बघत असाल तर हा प्रोजेक्ट नक्की व्हिजिट करा, कारण खूप साऱ्या ॲम्युनिटीज ह्यामध्ये आहेत। त्यासोबतच रिव्हर फेसिंग तुम्हाला फ्लॅट्स भेटणार आहेत। रिव्हर फेसिंग साईडचा जो व्ह्यू आहे तो अनब्लॉक्ड असेल। ही असणार आहे आपली पॅरेंट्स बेडरूम। 10x11 ह्याचे डायमेन्शन्स बघू शकता, खूप सुंदर प्रकारे ह्याला असं आपण डिझाईन करू शकता। व्हेंटिलेशनसाठी तुम्हाला विंडो भेटेल आणि वॉशरूम बघून घ्या, वॉशरूम देखील सफिशियंट साईजचा आहे। यानंतर आपण मास्टर बेडरूममध्ये जाऊ किंवा आपली स्वीट रूम। हा छोटासा पॅसेज भेटतो आपल्याला। 14.6 x 10.6 ह्या मास्टर बेडरूमचे डायमेन्शन्स, चांगले डायमेन्शन्स आहेत मास्टर बेडरूमचे। मास्टर बेडरूमसोबत तुम्हाला एक बाल्कनी अटॅच भेटणार आहे। त्याआधी तुम्ही वॉशरूम बघून घ्या। 3 BHKचं टोटल कार्पेट 975 आहे, पण जर तुम्ही रूम डायमेन्शन्स पाहिला तर ऑलमोस्ट हे रूम डायमेन्शन्स एखाद्या 1050 किंवा 1100 स्क्वेअर फीटच्या फ्लॅटमध्ये पण सिमिलर डायमेन्शन्स असतात रूम्सचे। कार्पेट जरी 975 असेल तरी रूम डायमेन्शन्स मोठ्याच आहेत। तुम्ही लिव्हिंग बघितला 18x12चे डायमेन्शन्स होते। किचन एल शेप फॉर्मॅटमध्ये असून देखील खूप प्रशस्त मोठं होतं। किड्स बेडरूम 10.10, पॅरेंट्स बेडरूम 10.11, मास्टर बेडरूम 10.6 x 14.6, सोबत मास्टर बेडरूमला तुम्हाला बाल्कनी अटॅच आहे। तर असे रूम सायझेस जनरली 1050 ते 1100 स्क्वेअर फीटच्या फ्लॅटमध्ये देखील आपल्याला बघायला भेटतात। तर फ्लॅट आवडला असेल तर आम्हाला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा। आणि प्रोजेक्ट खूप सुंदर आहे, ॲम्युनिटीज सगळ्याच आहेत, खूप मोठी लिस्ट आहे ॲम्युनिटीजची। प्रोजेक्टचा ब्रोशर आम्ही तुम्हाला व्हॉट्सॲपवरती पाठवू। वरती स्क्रीनवरती नंबर असेल आमच्या टीमचा, त्याच्यासोबत संपर्कात या। ह्याचं पोझिशन आत्ता, कारण की हा लॉन्च झाला आहे तर 2029-30च्या दरम्यान असणार आहे। तर ह्या ड्युरेशनमध्ये जर आपण घर बघत असाल तर आत्ताच येऊन आपलं घर एक युनिट ब्लॉक करा, कारण लॉन्च फेजमध्ये 3 टावर ओपन केले होते। ग्राउंड प्लस 29 इंची हाईट आहे। ऑलमोस्ट 3 मधले मॅक्सिमम इन्व्हेंटरी सोल्ड आउट झालेत, काहीच इन्व्हेंटरी आहेत। फेज 2 येणार आहे, फेज 2 आले तर प्राइसेस वाढतील। त्याआधी फेज 1 मधल्याच प्राइसेसमध्ये बुक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला प्राइस अप्रिशिएशन पण चांगलं भेटेल। धन्यवाद।